यस सर, स्वागत. मॅन ऑफ द मॅच जगन पाचोरे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं सौजन्य आहे सिद्धिविनायक असोसिएट्स इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला सौजन्य आहे. आणि मी वैभवजी मुत्रक साहेबांनाच विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करावा. जगन पाचोरे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबरीने सन्माननीय पत्रकार राजेंद्रजी अंकार साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. जाऊया त्यानंतरच्या मॅचकडे. आणि सन्माननीय मनोजी बेल्लेकर सर यांच्याकडे आपण जाऊयात. ओव्हर टू मनोजी बेल्लेकर सर. चौकार आलाय 4. धन्यवाद शाहरुख सर. रोशन तयार आहे. उलटा सीधा आपण पाहतो मिडलच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला नकार दिला होता प्रकाशने आणि संतोष गडाख. बापू मात्र पूर्णपणे तयारीमध्ये होता, परंतु नकार दिला. त्यानंतर बापू 5 धावा धापालेकरती आपल्याला ज्या पाहिल्या पाहत आहेत. सामना क्रमांक 6 आहे आणि इथं 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 परतावा लागेल. मोठी विकेट संतोष गडाख बाद. स्वप्नील लोणार इथं जेल घेताना पाहायला मिळालाय. एक वेळेस असे पण मला चर्चा चालू होती की आम्हाला एक सामना असा पण पाहायला मिळेल की आता इथं सामना आपण पाहतो मो किंग्ज विरुद्ध गावठास मराठन चालूच आहे, पण एक सामना आम्हाला संतोष गडाख विरुद्ध अरुण वाडोले हा पण पाहायचा होता, पण तिथपर्यंत वेळ आली नाही. आणि संतोष गडाख कमबॅक जरी केला असेल तरी अगदी आपण पाहतो की तितकी ताकदीची फलंदाजी होताना पाहायला मिळाली नाही. 4 धावा बनवल्या, 3 चेंडूंचा सामना केला, 1 चौकारात समाविष्ट आणि फलंदाज बाद. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शाहरुख पठाण सर संपर्क करा. शाहरुख पठाण सर. आपण पाहतो इथे डॉर्बल होताना पाहिजे आलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा, पुढच्या 3 चेंडूवरती 21 धावा, एक बाद 5 धावा आपल्याला निश्चितप्रमाणे जे पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूमध्ये 5 धावा दरम्यानच्या खर्च होताना पाहायला मिळाले. ऑप्शन तयार आहे. समोरच्या बाजूला शाहरुख बिगिट केलाय आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. धक्का क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी सिन्नर नाशिक.
आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. तुमच्या अनमोल सौजन्याने इथं बिग हिट, क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल आणि अजून एक विकेट. प्रकाश काकड एक वरती बाद. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट्स सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक. आलं आलं गाड्यांनो क्रिकेटचं हे वादळ आलं. आलं आलं गाड्यांनो क्रिकेटचं हे वादळ आलं. चकित व्हाल तुम्ही, कारण गावठाण स्पार्टनचं तुफान आलं. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अमोल भाऊ झगडे, सोनी कंस्ट्रक्शन. 3-5 आणि इथं चौथी विकेट. अक्षय बोरके इथे 0 वर बाद. आलं आलं गाड्यांनो क्रिकेटचं हे वादळ आलं. आलं आलं गाड्यांनो क्रिकेटचं हे वादळ आलं. चकित व्हाल तुम्ही, कारण गावठाण स्पार्टनचं तुफान आलं. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अमोल भाऊ झगडे, सोनी कंस्ट्रक्शन, माननीय गणेश भाऊ झगडे, गणेश ॲटो कन्सल्टंट, किट पार्टनर वास्तुवर्धन, वास्तुशास्त्र व न्यूमरोलॉजी, गावठाण स्पार्टन्स. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 2 चीनवरती 2 विकेट, त्याही अफलातून आले. प्रकाश काकडची आली आणि एक अक्षय बोडकेच्या रूपाने विकेट येताना पाहायला आली. मी बॅटर राहुलला आपण या ठिकाणी पाहणार आहे. आणि तुम्ही पहा, मोकिंग संघ जो आहे खूप मोठ्या अडचणीत सापडलाय. 4-5 धावा. 4-5 हॅट्रिक बॉल. आणि इथं आपण पाहतोय फायनलला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण पास कोणताच नाहीये. चेंडू पोचते सीमा रेषेच्या अगदी बाहेर जाऊन पोहोचलाय. तो असेल इथे चौकार. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या चौकड्याच्या रूपाने जे प्रेशर आहे ना 4 विकेटचं, इथं कुठेतरी हँडल होताना पाहायला मिळत आहे. अरे खेळावा लागेल आज राहुलला, निलेशला. इथे हलक्यात चेंडू अगदी ढकलला गेला. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल येईल. सिंगलच्या रूपाने 10 पलक. दुहेरी अंकात 10 धावा आहेत. किंग्स 5 जरी पराभूत झाला असेल, परंतु सुरुवातीला फलंदाजी त्यांना करायची पण होती. आणि सुरुवातीला फलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय, कारण जेव्हा टॉस झाला त्यावेळेस दोन्ही कॅप्टनने आपल्या गोष्टी आवर्जून सांगितली की आम्हाला क्षेत्ररक्षण पाहिजे होतं ते गावठा स्पार्टनला, आणि आम्हाला फलंदाजी पाहिजे होती मोकिंग संघाला. या दोन्ही कॅप्टननी गोष्टी सांगितल्यात. दोघांच्या मताप्रमाणे मनाप्रमाणे घटना तर घडल्या आहेत, पण मॅच नक्की कोण जिंकतंय हे पाहिला मजा येणार आहे. आपल्या 11 धावा. 6वा सामना अगदी आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये चालेल. 4-11 आहे. फलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण लाजवाब.
चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहिलं मिळाले. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं ते आता दोन षटकांच्या समाप्तीनंतर धापड करत धावसंख्या 4-12. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. बॅकपुढला सरकत अगदी चेंडू हळूवारपणे पंच केलाय. पॉईंटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहे. रोशन शिरसाट परत एकदा येईल. गोलंदाज मार्क होती. पहिला चेंडू अगदी सुरेख एक सिंगल खर्च करतोय. पहिल्या चेंडू रोशन शिरसाटने टाकलं होतं. 2 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. एक विकेट जी होती ती आपण पाहिली ती संतोष गडाख बापूची आणि दुसरी होती ती शाहरुख शेख याची. अशा 2 विकेट निश्चितप्रमाणे इतर आपल्याला ज्या पाहिल्या मिळालेल्या आहेत. रोशनला मिळालेल्या विकेट आहेत. परंतु त्यानंतरच्या दुसऱ्याच षटकामध्ये त्यावेळेस गोलंदाज सुनील लगल्याल. सुनीलने पहिली विकेट गेली प्रकाश काकडची आणि त्या पाठोपाठ अक्षय बोडके एक वेळेस वाटलं की तो आता थांबेल, पण तोही बाद होताना पाहायला मिळालाय. ह्या 4 महत्वाच्या विकेट आल्यात. 4-14 धावा आहेत मोहो किंग्स. इथे मात्र चेंडू फायनलला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू पोहोचला सी मार्सेच्या बाहेर. 4 रन. धाबरक वाढला जाईल या चौकाराच्या रूपाने. 18 धावा. या मॅच मधली रंगत जर आपल्याला पाहिजे असेल तर कम से कम इथे धावा ज्या आहेत ह्या बनवाव्या लागतील 60-65. एक 60-65 धावसंख्या एक चांगली धावसंख्या बनता येईल. बॅकपुढे सरकत परत एकदा चेंडू पंच केला. तुम्ही पहा जेवढे बॉल आतापर्यंत खेळले गेले, जेवढे चेंडू खेळले गेले एक तर पॉईंटला किंवा स्क्वेअरला गेला. इथंच धावा आलेल्या आहेत. अजून नाग इथं आपण पाहिले लॉंगरला चेंडू खेळायला मिड विकेटला संतोष गडाख जो कव्हरच्या दिशेने एक चौकार आपण मोठा फरक खेळला गेला होता. एक चौकार आला होता तिथे फक्त चौकार जाताना बाहेर आलेला आहे. या दरम्यान आले की आता चेंडू खेळलाय. प्रेशर काय आहे हे जाणवतंय. स्विचचा फरक खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाने शरीरावरती चेंडू टाकलाच नाही. लष्टमच्या बराचसा बाहेर टाकला आणि खेळावं लागलं. मग आता मोठा फटका येणार नाही. एक सिंगल घेऊन कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला जाणं गरजेचं होतं. निलेश एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहिलं मिळालं म्हणतो ना आपण सूझबूझची खेळवी क्रिकेट. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू डॉट आलाय. विरोधात चेंडू आहे. 4-20 धावा. 3 षटकं संपली. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. सुपर हिट स्पर्धा. STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. इथे हा चेंडू सुरेख पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. या वेळेचा चेंडू सुरेख आहे. इथं आपण पाहतोय सुनील गोलंदाजी मार्कवरती आहे. इथं डॉट बॉल टाकताना निश्चितप्रमाणे त्याला यश येते. 4-21 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असणार. ड्रिंक ब्रेक आहे का सर आता? नाही. या मॅच मध्ये आपण इमर्जन्सी पाण्याची गरज लागली तर घेऊया, परंतु ड्रिंक ब्रेक आता असणार आहे. बेगेट केलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला चेंडू पोहोचलाय. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना फिकी सुरेख आहे आणि इथे फलंदाज पोहोचलाय की काय? पोहोचलाय. 2 धावा आहेत. धावसंख्या 23. 2-3 लॉस ऑफ 4.
23 वरती 4 फलंदाज बाद. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. यावेळेस अगदी आपण पाहतो चेंडू सुरेख निर्धार चेंडू आलाय. चौथं षटक चालू. 4 बाद 23 धावा आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू सुंदरता खेळला गेला. त्या दरम्यान एक धाव या दरम्यान जी पूर्ण केली गेली आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे पोहोचेल. धावफलक धावसंख्या आहे ती आहे आता 24 धावा 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. चौथं षटक चालू आहे. 4 बाद 24. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना निलेश आला आता स्ट्राईकला. नॉट्रॅकच्या बाजूला राहुल. विकेट तर केला गेलाय. मिड विकेटला चेंडू पोहोचला जाईल. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या रूपाने षटकाची होईल समाप्ती. 4 षटकं संपले. 4 बाद 25 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. ड्रिंक ब्रेक नाही आहे ना मित्र आता. चला आले तर घ्या आता ड्रिंक ब्रेक. बरं घ्या तर द्या मग काय हरकत नाही. बरं STPLचं काम बरं विशेष म्हणजे गणेश सर असं आहे का STPL मध्ये आलेल्या माणसाला मी मागं पाठवत नाही. तसं मैदानाच्या आतमध्ये एखादा माणूस गेला जो अलाउड आहे त्यालाच. नाही तर उद्या प्रेक्षक पण जातील. ज्यांना अलाउड केलेलं आहे आपण की तुम्ही या वेळेस ग्राउंडमध्ये जाऊ शकता. कारण त्याला एक जबाबदारी आपण जी दिलेली आहे की 4 ओव्हर नंतर तुम्हाला जायचंच आहे. यावेळेस अगदी पंचांनी जरी सांगितलं होतं की ड्रिंक ब्रेक नाही आहे पण कदाचित ही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचली नसावी. जशा 4 ओव्हर संपल्याचा आवाज त्यांनी ऐकला ते धावत परत मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि मॅक्झिमम 1 ते 1.5 मिनिट फक्त त्यांनी घेतलाय. ड्रिंक ब्रेक संपला गेला आणि ते परत एकदा परतीचा प्रवास करतात. मानलं पाहिजे अशा काही व्यक्तींना. कारण ही माणसं आहेत. त्यामुळे आपण म्हणतो ना की ज्यावेळेस अगदी प्रभू श्रीरामांना रामसेतू बांधायचा होता. वानर सेनेने श्रीराम हे नाव लिहित समुद्रावरती दगड टाकले गेले तरंगले गेले पण ते दगड आहेत ना इकडे तिकडे मात्र पाण्यात हेलकावे खात होते. मग हे दगड एकत्र तर ठेवायचे कसे तर तिथं असणाऱ्या खारींनी खारीचा वाटा उचलला होता. खारीचा वाटा म्हणजे तो अर्थ तो आहे की या दगडांना एकत्र करण्याचं काम कोणी केलं तर त्या खारी समुद्र किनाऱ्यावरती जायच्या उलट्या लोळायच्या. त्यांच्या पाठीमध्ये जी रीती यायची ती रीती घ्यायची त्या दगडाच्या मध्ये टाकायची. त्यामुळे दगड चिटकले गेलेत. ते खारीचा वाटा तो असा मानला जातो. या दरम्यान आपण पाहिले समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहूया तिथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 5वं षटक चालू असताना पलीकडच्या बाजूला बरीचशी अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येक देवाला आपण पाहतो ना की वेगळ्या वेगळ्या नावाने आपण ओळखत असतो. या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती एक टप्पा का चेंडू सी वर्षाला फरार. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. यावेळेचा चेंडू सुरेख. चौकल्यानंतरचा चेंडू डॉट.
यावेळेस अगदी आपण पाहिले चांगला चेंडू, परंतु उजवेष्टीच्या बराचसा बाहेर प्रतीक आंबेकर याचा आणि इथं बॉलचा इशारा आहे. धाबलकर धावसंख्या वाढेल. धाबलकर धावसंख्या 31. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडूची फेकीपर्यंत 2 धावा निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सक्सेस जॉब प्लेसमेंट अँड मल्टी सर्व्हिस हब प्रोप्रायटर आदरणीय डायरेक्टर मिस्टर गणेश आव्हाड सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गणेश आव्हाड सरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. आणि हे बक्षीस अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी निश्चितप्रमाणे आपल्या स्पर्धेला जे दिलेलं आहे, 6 चेंडूवरती 6 चौकार 500 रुपये, 6 चेंडूवरती 6 षटकार 1000. बिमरसाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलेला आहे. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घ्यावी लागली. तर 500 रुपयाचं प्राईज लागोपाठच्या 6 चौकारासाठी आणि लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 1000चं प्राईज आहे. पण मला अजून एक प्रश्न पडलाय सर, जर एखाद्या गोलंदाजाने 6 चेंडूवरती 6 विकेट घेतल्याच तर आपण 2000चं प्राईज देऊ त्यांना, काय हरकत नाही. 500, 1000 आणि 2000. 6 चेंडूवरती 6 विकेट. आता बरेच जण विचार करतील 6 चेंडूवरती 6 विकेट आणि कोण घेणार. निघोजचं मैदान आहे पारनेर तालुक्यातलं, त्या मैदानावरती स्पेस सांगवीचा असणारा गोट्या नावाचा एक गोलंदाज आहे. त्या गोलंदाजाने, पुण्याचा गोलंदाज, त्यांनी मुंबईच्या संघाच्या विरोधात 5 चेंडूवरती 5 विकेट घेतलेले आहेत. हे रेकॉर्ड आहेत. तुम्ही पण घेतल्यात. वा. आमचे गणेश शिरसाट सरजी यांनी पण 5 चेंडूवरती 5 विकेट घेतलेले आहेत. मग त्यांना विचारलं सर 6व्या चेंडूचं काय, ते म्हणले तिथं वरच संपली होती. पहिला 6 आहे, पहिला 6 म्हणजे वर संपली ना सर. म्हणजे मी बरोबर बोललोय. नो बॉल, नो +1. धाबलक 35 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. पुढचा चेंडू फ्रेट. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू निश्चितप्रमाणे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि इथे चेंडू सीमा रेषे जवळपास. काय क्षेत्ररक्षण केलंय, जबरदस्त. आणि इथे 3 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. 1 रन शॉट म्हणजे इथे 2च धावा त्याच्या. धाबलक 37 37. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय उंची खूप आहे, झेल होणार का. हो 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 हो, इथे मात्र सोपा झेल सुटलाय. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय काय आहे चेक केलं जाईल. सीमा रेषेला पाय टच झालाय का, स्पर्श झालाय का. चेंडू फेकला गेला त्यावेळेस अगदी आपण पाहिलं तिथे चेंडू हातामध्ये होता का, या सगळ्या गोष्टी अगदी चेक केल्या जातील.
सेफ आहे. हा आणि ह्या 2 धावा सर, आताच्या धावा किती? नाही, तुमच्या 12 प्लेयरला विचारत होतो. 3 धावा त्याच्या धावफलक 40. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले आणि गोलंदाजीवरती अरुण गोलंदाजीवरती तयार. 4 बाद 40 धावा आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिले बॅकफुटला सरकलाय ती. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोचला जाईल शॉर्ट थर्ड. एक सिंगल आली. 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं, पण प्रभू श्रीरामन म्हणजे आपण म्हणतो ना भगवान श्रीकृष्ण, गोपाल, कन्हैया, गिरीधर, चक्रधारी ही नावं आहेत. हनुमानराया, बजरंगबली, त्यानंतर भोलेनाथ, महादेव ही नावं आहेत. तसं प्रभू श्रीराम यांना सुद्धा अगदी मर्यादा पुरुषोत्तम ही एक उपाधी आहे. यावेळेस मात्र चेंडू सुरेख आहे. चेंडू डॉट, पण त्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. काय कारण असू शकतं? जर असेल कोणाला माहिती तर पोचवा माझ्यापर्यंत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांना का म्हटलं जातं? 6वं षटक चालू. 4 बाद 41. गोलंदाज अरुण तयार आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 2 चेंडू 1च धाव. अरुण तयार. समोरच्या बाजूला चेंडू खेळला. कॅप खूप मोठा आहे आणि तिथं अगदी आपण पाहतोय की स्टंपवरती चेंडू निश्चितप्रमाणे जाऊन आदळलाय. यावेळेस सुद्धा अगदी आपण पाहतोय की जर फलंदाज पॉपिंग सोडून बराचसा पुढे आला असेल आणि तिथे गोलंदाज, क्षेत्ररक्षक अर्थात कुठल्याही क्षेत्ररक्षण करणाऱ्या कुठल्याही खेळाडूचा स्पर्श चेंडू असेल आणि तो चेंडू जर एक्स्टर्नवरती जात असेल तर तिथे रनआउटची शिकारी मिळू शकते. पण जर स्पर्शच नसेल कोणाचाच तर मग मात्र नाबाद. ओ यावेळेचा चेंडू डावेष्टीच्या वाईट. डावेष्टीच्या अगदी जवळून चेंडू निघून आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आहे. 43 धावा 4 गड्यांच्या मोबाईलला. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 7.82 करंट रन रेट आहे आणि ती सरासरी जर पाहिली तर धापालकरची धावसंख्या 62 होऊ शकते. पण इथे आपण ती चर्चा करतोय 60, 65, 70 पर्यंत संघ जर पोहोचला तर एक चांगली धावसंख्या उभारली जाईल. या दरम्यान परत एकदा चेंडू खेळला गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. 1 धाव तर आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होतोय. धावाची संधी आहे आणि इथे 2 धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल 45. 4 बाद 45. 45 लॉस ऑफ 4 विकेट्स. डाव सावरलाय दोघांनी. एक चांगल्या प्रकारची कामगिरी होताना या ठिकाणी आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांकडून. विकेट तर केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे विकेट येईल. विकेट नंबर 5. पण या 5व्या विकेटसाठी इथे 40 धावसंख्येची भागीदारी पाहायला मिळाली. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर, नाशिक. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पाच बाद 45. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे सुजित चव्हाणके याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 5 बाद 45 धावा धापलकर्ते आहेत. आणि हो इथे बिग विकेट. धक्का क्रमांक 6. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा.
सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. सुरेख फटका, चेंडू सी मार्शाच्या बाहेर, 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. आपल्याकडे धावसंख्या 49. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय निलेश डोंगरे. सहा वाजे 49 धावा या ठिकाणी अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे. समोरच्या बाजूला चेंडू खेळला, त्या दरम्यान आलेली एक सिंगल, एका सिंगलच्या रूपाने धापला पुढे जाऊन पोहोचेल आणि इथं अगदी आपण पाहतोय धापला पुढे जाऊन पोहोचलाय. 50 धावा, म्हणजे परिस्थिती 4-5 होती आणि आता 6-50 म्हणजे एक चांगली धावसंख्या. 5व्या विकेटसाठी झालेली जी काही 40 धावसंख्यांची भागीदारी जी आहे ना, ही अतिशय महत्वाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 50 धावा आहेत. परत एकदा आपण पाहतोय इथे मात्र क्षेत्ररक्षक घरट तर सोडलाय, परंतु त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय फलंदाज सुरक्षित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रतीक आंबेकर याचं आणि आपण पाहतोय आपल्या इकडे पुढे जाईल. टोटल स्कोर जो आहे तो आहे आत्ता 51. 6 गड्यांच्या मोबाईल्यात षटक क्रमांक 7 चालू असताना सहा मध्ये 51 धावा निश्चित प्रमाणात अगदी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सात षटकं संपली. 6-51. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतो शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. यावेळेस अगदी आपण पाहतोय पॉवरफुल स्ट्रोक आहे. चेंडू सी मार्शाच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे.
शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. 6-5-55 सक्सेस जॉब प्लेसमेंट अँड मल्टी सर्व्हिस हवं आहे, पण इथे या मॅच मध्ये सक्सेस कोण ठरणार ते पाहायला खूप मजा आहे. बेगेट तर केला. ह्या दरम्यान आपण पाहतोय लॉंगला चेंडू खेळला जातोय. षटरक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना फलंदाज पोहोचणार का? पोहोचलाय. 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर धापलकरची धावसंख्या जी आहे ती आहे आता 57. 6 गड्यांच्या मोबदल्यात. अरुण वाढवणे ज्या ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आला त्यावेळेस त्यांनी विकेट घेतलेले आहे. हे वैशिष्ट्य आहे अरुण वाढवणेच. पण आता या इनिंग मध्ये त्यांनी 2 विकेट तर घेतलेले आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आत्ताच्या शेवटच्या षटकात राहिलेल्या 3 चेंडूत तो काय क्रमात करतोय. नवनाथ पात्रे काय आक्रमण करतोय आणि इथे झेल झालाय. विकेट आली या ओव्हरमध्ये सुद्धा. विकेट नंबर 7. पण सिंघियाचा वाटा आहे. एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. सागरने घेतलेला एक अप्रतिम झेल आणि नवनाथचा संपला खेळ. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की अरुण वाढवण्याच्या गोलंदाजीवरती अगदी झालेला जो झेल आहे ना सागरचं खूप मोठं कौतुक करावं लागणार आहे. मी बॅटर मैदानाच्या आत या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव तर आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेलाय आणि फिकी सुरेख तो विकास शिंदे धावबाद. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 8-8-58 आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. बरेच जण विचार करतील की तो विकास शिंदे हा शब्द का. तर 12 प्लेयर विचारला कोण आहे, मला तो विकास शिंदे आहे. तेव्हा तो विकास शिंदे बाद झालाय आणि तदनंतर अगदी आपण पाहते पहिल्यांदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता त्या दरम्यान एक सिंगल आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी गेलाय आणि इथं अगदी आपण पाहतोय धावबाची संधी आहे. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला निलेश इथे 9व्या विकेटसाठी बाद होताना पाहायला मिळालाय. फलंदाज बाद आणि एक डाव या ठिकाणी संपला. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर बनवलाय 59. टार्गेट 60 धावा. आलं गड्यांनो क्रिकेटचं हे वादळ आलं गड्यांनो क्रिकेटचं हे वादळ आलं. चकित व्हाल तुम्ही कारण गावठा स्पार्टनचं तुफान आलं. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अमोल भाऊ झगडे सोनी कंस्ट्रक्शन, माननीय गणेश भाऊ झगडे गणेश ॲटो कन्सल्टंट, किट पार्टनर वास्तुवर्धन वास्तुशास्त्र व न्यूमरोलॉजी गावठा स्पार्टन्स. आपण पाहिलं ना तर विशेष म्हणजे उत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीमध्ये 5व्या क्रमांकावरती अक्षय पालवेला आपण पाहतोय 8 विकेट आहे. विकास नवले 9 विकेट. योगेश्वर चव्हाणके फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये चला नाही तर पंच तुम्हाला दंडित करतील. फिल्डिंग टीम चला पॅनलाइज केलं जाईल तुम्हाला. तर 5व्या क्रमांकावरती अक्षय पालवे 8 विकेट आहे. 4थ्या क्रमांकावरती विकास नवले 9 विकेट. योगेश्वर चव्हाणके 3ऱ्या क्रमांकावरती 9 विकेट आहे. त्यानंतर जगन पाचोरे 2ऱ्या क्रमांकावरती 10 विकेट. तर या मॅचच्या अगोदरपर्यंत अरुण वाढवणे एकूण विकेट 10 आणि आता 3 आहेत. म्हणजे तब्बल 13 विकेट सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय.
तो अरुण वाढवणे आतापर्यंत. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मैदानात फक्त आणि फक्त मोह किंग्स संघाचाच आवाज घुमणार. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदामभाऊ बोडके, युवा नेते संस्थापक सुदामभाऊ युवा मंच, माननीय योगेश भाऊ बोडके, प्रोप्रायटर बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर, किट पार्टनर संगीता हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल स्टोअर्स, उद्योग भवन सिन्नर. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाजांची यादी आपण पाहिली. बेस्ट बॅट्समन रँकिंगमध्ये टॉप 5 मध्ये 5 नंबरला आहेत गणेश शिरसाट सर, 109 धावा 5 इनिंग. विश्वास सानप 5 इनिंग 124 धावा 4थ्या क्रमांकावरती आहे. 3ऱ्या क्रमांकावरती प्रथमेश काळे 6 इनिंग 129 धावा. 2ऱ्या क्रमांकावरती भूषण उगले 5 इनिंग 137 धावा. तर विकास घोटेकर पहिल्या क्रमांकावरती आहे 6 इनिंग 149 धावा. आणि बेस्ट फिल्डरमध्ये आता कोणी विचारायचं नाही, कारण एकाच मॅच मध्ये एकूण 5 झेल आपण त्याचे पाहिलेत. 10 झेल एकूण घेणारा समाधान शिरसाट हा टॉपला आहे. तर MVP मध्ये टॉप 5 मध्ये जितूदादा पाटोळे, त्याचबरोबर 4थ्या क्रमांकावरती सिद्धार्थ लांडगे, 3 नंबरला जगन पाचोरे, 2 नंबरला विकास नवले, तर 1 नंबरला MVP मध्ये आहे विश्वास सानप. जावे मैदानाच्या आत दुसऱ्या डावाला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आत ऋषेश शिरसाट, आशिष सहाणे आणि गोलंदाज सुजित चव्हाणके. 48 चेंडू 60 धावा. आणि पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय सुरेख आहे. प्रकाश काकडे त्यांच्या पाठीमागे अगदी चिटकून उभा आहे. संतोष गडाख पापू शॉट तर मला क्षेत्ररक्षण करताना पाहिलं होतं. शॉट फायनली एक क्षेत्ररक्षक, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटले क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय. मिड ऑफ आहे, मिडा नाही. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेट, हे 2 क्षेत्ररक्षक जे आहेत हे 30 सर्कलच्या बाहेर असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवे तिथे झेल झालाय आणि शून्यावरती रोशन शिरसाटची विकेट. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता मॅच तर खूप मोठ्या प्रमाणात रंगली जाणार का हे प्रश्नचिन्ह आहे, कारण एक विकेट तर आली आहे जिथे संघाचं खातं पण खोललेलं नाहीये. 60 धावसंख्येचा पाठलाग. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल धनंजय नवगिरे. गोलंदाज दरम्यान अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. पॉइंटला चेंडू गॅप मध्ये खेळलाय आणि चांगला फटका आहे. रेस लागली गेली आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन. चौकार आहे. बाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धनंजय नवगिरेच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय ना एक सेन्सिबल क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर एक देखना फटका चौकाराच्या रूपाने पाहायला मिळालाय. धनंजय नवगिरे, डीएन, त्याचबरोबर आशिष
सहाणे ही जोडी आता मैदानाच्या आत. इथं आपण पाहिले फायनल चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू परफेक्ट बॅट होती, मिळेल नाहीये. इथं अगदी आपण पाहतोय सिंगल मिळेल. धापलकर धावसंख्या असेल 5. 1 बाद 5. हो काय प्रयत्न केले गेले होते. चेंडू पोचला सी मार्शाच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. एफर्ट जबरदस्त लागले गेले होते. अगदी आपण पाहिलंय निलेश डोंगरेला आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षण करत असताना एक सूर मारला गेला होता. त्यानंतरचा धूर आपण पाहिला होता. एफर्ट लागला गेला कारण माहिती आहे लो स्कोर मॅचेस आहे, इथे धावा वाचवणं गरजेचं आहे. पण त्या प्रयत्नाला थोडंसं अपयश आलंय. त्या दरम्यान एक चौकार आला. षटक क्रमांक संपलं गेलं. ते पहिल्या क्रमांकाचा आणि धापलकरची धावसंख्या आहे ती 1 बाद 10. बेचाळीस चेंडू बाकी राहिले आणि जिंकण्यासाठी झाले 50 बनवायचे आहेत. कव्हरला चेंडू अगदी आपण पाहतो खेळलाय. धापलकर धावसंख्या 11. एक बाद 11 धावा. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू परफेक्ट बॅटवरती मिळवू होऊ शकला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव जी पळून पूर्ण केली गेली. धापलकर इकडे पुढे जाईल. धापलकर धावसंख्या आहे ती 12 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलमध्ये 1 बाद 12. एकोणचाळीस चेंडू आणि 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय की आपण चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या चौकाराच्या रूपाने आपण पुढे जाऊन पोहोचलाय तो असेल आता 16 धावा. 16 रन लॉस ऑफ 1 विकेट. 38 चेंडू आणि 44 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी जो करायचा आहे. पाहूया काय करामत होती मैदानाच्या आत. समोरच्या बाजूला चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचते सुजित. त्या दरम्यान एक सिंगल आरामात आली. धापलकर धावसंख्या असेल ती आता 17 धावा. 37 चेंडू आणि 43 धावा.
गोलंदाज धनंजयसाठी या दरम्यान मारा करेल. स्विचीचा फटका होता. इथं अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु नकार दिला गेला आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आता संपलं जाईल. ते दोन षटकांच्या समाप्तीनंतर दाखल करता संख्या 1/17 आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते 36 बनवायच्या 43. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. 17 वरती दाबले एकाच्या मोबाईलमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळच असा आहे की या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आम्हाला बरंच काही शिकायला पण मिळतं. टीम युनिटी काय असते, सेल्फ कॉन्फिडन्स वाढला जातो, मनातली भीती निश्चितप्रमाणे निघून जाते, आयुष्यामध्ये चांगले चांगले मित्र मिळले जातात. त्याचबरोबर अगदी आपण पाहतो की आपल्याला या क्रिकेट खेळून आपल्याला आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढला जातो. या दरम्यान अगदी आपण पाहिले तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल झालाय. धक्का क्रमांक 2 17 ठरलाय खतरा. गावठा स्पार्टन धक्का क्रमांक 2. अशा गोष्टी अगदी आपण पाहत असतो. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की सातत्याने रोज सकाळी सरावासाठी येणारी जे क्रिकेटचे खेळाडू असतात ते आजारापासून खूप लांब असतात. त्यांना फारसे आजार कधी आपल्याला पाहायला मिळत नाही. ऊन वारा थंडी काही जरी असेल पाऊस असेल तर ही मंडळी निळळ असतात, बिनधास्तपणे खेळत असतात. पण क्रिकेट खेळ ती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना क्रिकेट खेळ आहे तरी कसा, तर क्रिकेट खेळ असा आहे की आपल्या संघासाठी सतत चांगली फलंदाजी करणाऱ्या खेळाडू कधी कधी शून्यावरती बाद होतो. हा क्रिकेट खेळ असाच आहे. अनेक वर्ष मेहनत करून आपल्या संघाला उंचीवर घेऊन जाणाऱ्या संघनायकाला संघ बांधणी करताना कधी कधी संघाच्या बाहेर सुद्धा बसावं लागतं. हा क्रिकेट खेळ असा आहे. गोलंदाज तयार निखिल. हो इथे चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आणि त्या दरम्यान आपण पाहतोय दुसरी धाव पळून पूर्ण आहे. कारण अविनाश जाधवची विकेट किती महत्वाची. इथे मोहकिंग सांगायला किंवा या मैदानावरती उपस्थित असणाऱ्या खेळाडूंना सांगायची गरज नाही. 19 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. निखिल भटचे कौतुक यासाठी आहे की ज्यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आला त्यावेळेस पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. हे निखिलचं वैशिष्ट्य आहे. गोलंदाज तयार निखिल. तो अविनाश चांगला चेंडू आहे. क्रिकेट खेळ आम्हाला बरंच काही शिकवत असतो आणि या क्रिकेटच्या खेळाच्या दरम्यान कधी कधी संघ बांधणीच्या वेळेस काय काय घडलं जातं तर कधी कधी आपल्या भेदक गोलंदाजीने अनेक सामने जिंकून देणाऱ्या गोलंदाजाला कधी कधी महागड्या षटकांचा सामना करावाच लागतो. तो सातत्याने चांगलीच गोलंदाजी करा असे नाही. कधी कधी त्याच्याही गोलंदाजीवरती मात्र खूप मोठं आक्रमण अगदी केलं जाते. इथे झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही कारण इथे झेल खूप दूरवरती निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान एक सिंगल आली आहे. 32 चेंडू 40 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. एकूण 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा गावठा स्पार्टन या टीमला. स्ट्राईकला धनंजय वगैरे 5 चेंडू 10 धावा धनंजयच्या. डाव सावरण्याचं कामकाज केलंय धनंजय वगैरेने. गोलंदाज तयार आहे. हो इथे अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदररित्या निर्धार चेंडू आपण पाहतोय जो आलाय. आणि या षटकाचं एक वैशिष्ट्य 5 चेंडू मध्ये एकही मोठा फटका नाही. एक 30 चेंडू आणि 40. थोडासा मिस्टेक फटका आहे. धनंजयच्या बॅटमधून हा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो. 1 धाव आहे आणि एका धावसंख्येवरती समाधान मानले गेले. षटक क्रमांक संपले जाईल ते आता 3
3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 2 बाद 21 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 30 धावा वाढवायच्या आहेत 39. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. दोन्ही डावाचा विचार आपण केला तर 3 षटकानंतर मोहो किंग संघ होता 4 बाद 20 आणि आता गावटा स्पार्टन आहे 2 बाद 21. इथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकला नाही. सुजितच्या हातामध्ये चेंडू आला नाही, खूप दूर वरती आहे. हा येतोय चौकार. 4 रन. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या धावसंख्या जी आहे ती आता 25 धावा आहेत. अजून 35 धावाच्या बनवायच्या आहेत. 29 चेंडू आणि 35 धावा. गोलंदाज तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः प्रकाश काकड डाऊन द बॉल. झेल झालाय. धक्का क्रमांक बापू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आता धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. बापूने घेतला एक चांगला असा झेल आपल्याला जो पाहायला मिळालाय. शेवटचे 28 चेंडू बाकी राहिलेत. 35 धावसंख्येचा पाठलाग अजून या दरम्यान जो करायचा आहे. लो स्कोर मॅचेस आहेत. आपल्याला एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल आणि विकेट मॅच मध्ये रंगत आणणार आहे. पण एक 2-3 मोठे फटके आले ना तर कदाचित मॅच मधली रंगत कमी होईल की काय. मग गोलंदाजांना आता शितफीचे प्रयत्न करावे लागतील. हलक्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला गेलाय. त्या दरम्यान आधी एक सिंगल. एका सिंगलच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बिग हिट केलाय. अविनाश जाधवच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. आणि इथे झेल फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. या दरम्यान एकदा आपण पाहिले पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. नवीन फलंदाज माणिक राजगुरू आलेत
आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती इथे इथे काय इथे तिसऱ्या पंचाचा निर्णय काय डिसिजन पेंडिंग ही विकेट सगळ्यात महत्वाची ओ यू टी आउट कौतिक लागेल क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पाच बाद 33 धावा आहेत 24 आणि 27 हा सामना इच्छेप्रमाणे बाकी राहिलाय या दरम्यान आपण पाहतोय चांगला चेंडू निश्चितप्रमाणे पाहिजे मिळालाय त्या दरम्यान एक धाव धापरकर धावसंख्या तेवीस चुनाने 26 धावा यावेळेस अगदी आपण पाहिलं चांगला चेंडू आहे अचूक टप्प्याचा मार आहे पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय निखिल बटेच्या रूपाने चालू आहे बावीस चुनाने 26 धावा यावेळेस अगदी आपण पाहतोय दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता चुन्नू डॉट इतर पाहिजे समीकरण बदललंय 21 चुन्नू आणि 26 धावा इथे पंचांकडे अपील आणि काय आहे दोन्ही पंच आता एकत्रित येत आहेत पंच एकत्रित येतील
बॅटला तो चेंडू लागलाय, झेल तर झालाय, पण बॅटला चेंडू लागण्याच्या अगोदर टप्पा अगोदर आहे की बॅटला चेंडू लागल्यानंतर आहे, तर पहिला टप्पा पडला, त्यानंतर बॅट फिरली गेली आणि बॅटला चेंडू स्पर्श करत इष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसवला. ह्या घटना आहेत. आणि आता 20 चेंडू बाकी राहिलेत, 26 धावा बनवायच्या आहेत. या दरम्यान आपण पाहतो हलक्या तरी चेंडू ढकलला आहे, तिथे शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल येताना आपल्याला पाहिजे मिळेल, सिंगल चेरपाडी धावपल पुढे जाऊन पोहोचतोय. 35 धावा, 6 फलंदाज बाद आहेत, 4 फलंदाज खेळायचे बाकी राहिलेत, 19 चेंडू यायचे बाकी आहेत आणि धावा सुद्धा बाकी आहेत 25. उद्या प्रोफेशनल डे विनोद भाऊ, इंडस्ट्रियल प्रोफेशनल डे उद्या, आणि उद्या पहिली मॅच बरोबर 8 वाजता 7:30 ला. बर 7 रिपोर्टिंग. इथे इक्वेशन एकदा आपण पाहू. इक्वेशन आहे 18 चेंडू 24 धावा. पाणी हे म्हणतात हजर जबाबी पाणा. पाणी कोणला पाहिजे? कुठल्यातरी एका व्यक्तीला पाणी पाहिजे ना, मग धावत पळत जाऊन पाणी थोडं का होईना देणं सगळ्यात गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 24 धावा आजच्या सरासरी धापलं गेलं म्हणजे बनवायचं आहे. गोलंदाज सुजित गोलंदाज मार्क करतोय. समोर हेमंत, नॉन ट्रॅक्स बॉलर सुनील. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, चेंडू डॉट येताना पाहिजे मिळालाय. 18 चेंडू 24 चा सामना आता 17 चेंडू 24 वरती जाऊन जो थांबलाय. गोलंदाजीवरती सुजित. परत एकदा मॅच मध्ये रंगत निश्चितप्रमाणे वाढली जाते. अजून एक चेंडू डॉट येईल. हेमंतच्या बॅटवरती चेंडू आला नाही, अजून एक चेंडू डॉट येतोय. 16 चेंडू आणि बनवायचे आहेत 24 धावा. नो स्कोर मॅच, आणि इथं मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला जी पाहायला होती. इथे यावेळेस मात्र फलंदाज काय आहे? प्रश्नचिन्ह खूप मोठं आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय?
UT आउट. शेवटच्या 15 चेंडू बाकी राहिलेत आणि जिंकण्यासाठी 24 धावसंख्येचं लक्ष आहे. 7/36 धावा ही धावसंख्या आहे. सुजित चव्हाणके 3 चेंडू टाकलेत, एकही धाव त्याने खर्च केलेला नाहीये. 15 चेंडू 24. आता स्पार्टन संघ खूप मोठ्या अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. या दरम्यान आपण पाहिले लॉंगॉलला चेंडू खेळलाय, क्षेत्र ठिकाणी पोहोचतोय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय फिकी सुरेख आणि त्या दरम्यान येते ती 2 धावा. दाबल काढतीस 14 चेंडू आणि 22 धावा. मॅच रंगताना बसते. 14 चेंडू आणि 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा. गोलंदाजी मार्क करतोय. अगदी आपण पाहतोय शांत प्रकारचं वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज मार्कवरती तयार. 14 चेंडू आणि 22 धावा गावठा स्पार्टन संघाला दरम्यान जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 3 विकेट हातात आहेत. विकेट तर केलाय. लॉंग ऑफला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या विशालच्या चौकारामुळे मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकर धावसंख्या 42. 13 चेंडू आणि 18 धावा. मॅच मध्ये रंगत वाढली जाते. कधी सामना गावठा स्पार्टनकडे जातोय, कधी सामना हा मोह किंगच्या बाजूने येताना आपल्याला पाहायला होतोय. पण या स्पर्धेचं वैशिष्ट्य सीझन 7चं जे आहे की या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी शेवटची मॅच रंगलेलीच आहे. हो 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 इथे मात्र चेंडू 1 स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. मॅच मध्ये रंगत. विशालच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये आलेल्या 12 धावा अतिशय महत्वाच्या. आणि आता समीकरण आहे 12 चेंडू 12 धावा. 18 चेंडू 24, 17 चेंडू 24, 16 चेंडू 24 आणि त्यानंतर आपण पाहिले आलेल्या 3 चेंडू मध्ये 12 धावा, 1 चौकार, 1 षटकार. षटकार तर इतका अफलातून आला आणि त्यानंतर तो सेलिब्रेशन अगदी आपण पाहतोय मैदानाच्या पुढे होतोय. 12 चेंडू 12 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. पण मित्रांनो सामना संपलेला नाहीये. गावठा स्पार्टन विजयाच्या दिशेने आगीकूच करत असताना मोहकिंग संघ निश्चितच हार पत्कराला या ठिकाणी आलेला नाहीये. गावठा स्पार्टन कशा प्रकारे बाची मारतोय की यांच्या विजयाचा घोडदौड आहे इथे थांबवला जातोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. मनीष कातकडे आला गोलंदाज मार्क करतोय. पहिला चेंडू डॉट. 11 गेंदे 12 रन. मॅच मध्ये रंगत निश्चितप्रमाणे आहे. 11 चेंडू आणि 12 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. गोलंदाज मार्क करतोय मनीष. हवेकडून गोलंदाजी केली जाते. समोरच्या बाजूला फलंदाज सुनील. यावेळेचा चेंडू विजवेठीच्या बाहेर. वाईट चेंडू खराब. व्हाईट बॉलचा इशारा आहे. 11 चेंडू 11. कोण घेणार विजयाचा इथे झेंडा हातामध्ये? कोण विजयी पताका फडकवणार? गावठा स्पार्टन की मॉकिंग्स? नासी डाऊन द विकेट. लॉंगला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक ठिकाणी एकदा आपण पाहतोय पोहोचला. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. समीकरण बदललंय. 50 धावा प्रकारची पूर्णता. 7 फलंदाज बाद. 10 चेंडू 10 धावा. समोर फलंदाज आपण पाहतोय विशाल. विशाल कहांडळ 3 चेंडू मध्ये 12 धावा वैयक्तिक त्याच्या. या दरम्यान आपण पाहिलं इथे धावबाची संधी, इथं संधी गमावली.
इथे संधी गमावली. समीकरण आहे शेवटचे 9 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धावा. बिग हिट केलाय. झेल होणार का? झेल झालाय. धक्का क्रमांक 8. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज आता अरुण वारोळे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. पाहिजे मैदानाच्या आत अरुण इथे कशा प्रकारची कामगिरी करतोय. डावखोरी हाताचा हा फलंदाज आहे. पाहूया 2 मित्र आमने सामने जाता. एका बाजूला संतोष गडाख बापू आणि फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अरुण वाडवणे. इथे चेंडू हवेत परंतु तिथे चेंडू होऊ शकणार नाही. क्षेत्रावरती पाणी माराय. एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होत असताना दुसरी पण धाव. 2 धावा या दरम्यान पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावसंख्येनंतर धापले पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 53 वरती. 7 चेंडू आणि 7 धावा. शेवटच्या 2 विकेट बाकी आहे. 7 चेंडू बाकी राहिलेत. 7 धावा बनवायच्या आहेत. बाजी कोण मारणार? 7 चेंडू 7. मनीष तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय जोरदार अगदी चेंडू खेळलाय परंतु त्या दरम्यान एक सिंगल. एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक संपलं जाईल 7वं आणि धापलक 54. 8 फलंदाज बाद. 8व्या षटकासाठी कोणता गोलंदाज येतो आपण पाहूया. समीकरण आहे 6 चेंडू 6. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. पाणी पाणी पाठवा. पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 6 धावसंख्येचं लक्ष आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये रंगत आहे. शेवटचा सामना आज जेवढ्या मॅच झाल्यात ह्या सगळ्याच्या सगळ्या मॅच आज काडकी टक्कर आहे. एक जबरदस्त लढत मैदानाच्या आत. अक्षरशः काहींनी आपले आपले देव आता पाण्यात ठेवले असतील की मोहकिंगचा संघ जिंकला पाहिजे. काहींनी गावठा स्पार्टनच्या मित्रपरीने देवाला साकडं घातला असेल. आमचे योगेश वाघ असते ना, योगेश वाघ सुपला शॉट किंग, तर म्हणले लिंबू मी फिरवतो का आता. मला चतुर दिसतोय. शेवटच्या 6 चेंडू आणि 6 धावा. चला वेळ वाचवणं गरजेचं. टाइम कंप्लीट सर. एक क्षेत्रक्षेत्र हृदया सर्कलच्या आतमध्ये की नाही. ओके क्षेत्रक्षण कशा प्रकारे सजवलं ते आपण पाहूया. गोलंदाज तयार आहे. शाहरुख छेगेंचे छेरान. या दरम्यान आपण पाहतोय धावबाची संधी आहे आणि इथं अगदी आपण पाहिले 1 धाव आली. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न आणि बोला काय दीपक सर काय. सर पहिला की दुसरा. दोन्ही पण ओके.
12व्या प्लेअरमध्ये बोलायचं ना, बोलून बोलून आता तुमच्यावर 1200 रुपयाचा दंड झाला आतापर्यंत. सेकंड रनला सर OUT आउट. आणि आता अगदी आपण पाहतोय आणि आता प्रतीक आंबेकर आलाय जो स्ट्राईकला असेल. समीकरण आहे लास्ट विकेट, शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावा. विकेट आणि ऑल आउट, टीम ऑल आउट. आणि इथे मोहकिंग संघ 4 धावसंख्येने विजयी. खेळपट्टीवरती नाही, खेळपट्टीवरती नका, खेळपट्टीवरती नका, खेळपट्टीच्या बाजूला, खेळपट्टीच्या बाजूला. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. आणि एक जबरदस्त सामना, आणि त्या सामन्यात मोहकिंग हा संघ 4 धावसंख्येने विजयी होताना पाहायला मिळालाय. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, 2 षटक 17 धावा 3 विकेट, मनीष कातकाडे. मॅन ऑफ द मॅच.